नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी स्विंग ट्रेडर या चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत स्विंग ट्रेडिंगसाठी बेस्ट स्टॉक जे आपल्याला 2 ते 3 महिन्याच्या टाईम फ्रेममध्ये 15 ते 20% रिटर्न देऊ शकतात. ठीक आहे. पहिला स्टॉक आहे कॅम्प्स, कम्प्युटर एज मॅनेजमेंट सिस्टम. ठीक आहे. ही जे आपण बघत आहोत ते आहे विकली टाईम फ्रेम. ठीक आहे. आत्ता करंट प्राईस चालू आहे 3115 आणि त्याचा विकलीमध्ये डबल टॉप झालेला आहे. बघ इथं एकदा झालेला आहे नोव्हेंबर 2021मध्ये आणि तो आत्ता पुन्हा झालेला आहे. इथं 4 मार्चला एकदा झालेला आहे, मागच्या आठवड्यात आणि या आठवड्यात, असं 2 वेळा झालेलं आहे. ठीक आहे. हे बघा इथं एक झालेलं आहे असं आणि हा एक. इथून जर ब्रेकआउट झाला तर इथून कमीत कमी आपल्याला 20 ते 25%चं टार्गेट मिळू शकतं. ठीक आहे. याचा जो ऑल टाईम आहे 4059 रुपयाचा आहे. 24% 25%पर्यंत टार्गेट मिळू शकतो. आणि जो स्टॉक आहे तो कन्सल्टेड झालेला आहे. बघा त्यावेळेस स्टॉक कन्सल्टेड होतो, तो पण विकली टाईम फ्रेममध्ये. त्यावेळेस जो ब्रेकआउट होतो त्यावेळेस रिटर्न चांगले मिळतं. ठीक आहे. नेक्स्ट स्टॉक आहे विजय डायग्नोस्टिक्स. याच्यात पण बघा विकलीमध्ये डबल टॉप झालेला आहे. पहिल्यांदा ज्यावेळेस डबल टॉप झाला तिथून थोडासा खाली आला, आता तिथून पुन्हा रिट्रेस होऊन ब्रेकआउट लेवलला आलेला आहे, ब्रेकआउट झालेला आहे. जर डेली टाईम फ्रेममध्ये जर बघितलं आपण तर बघा असं डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे डेली टाईम फ्रेममध्ये. जर विकलीमध्ये बघितलं तर डबल टॉप दिसत आहे. इथं एक हा एक डबल टॉप आहे, इथं एक आहे आणि एक तिसरा झालेला आहे. तर ब्रेकआउट होऊ शकतो इथे. याला बघा आता ब्ल्यू स्काय झोनमध्ये आहे. इथून काय टार्गेट नाही. हा जर ब्रेकआउट झाला तर आपल्याला चांगले 30-40-50% पण रिटर्न भेटू शकतात. पण 1-2 महिन्यात नाही ब्रेकआउट होईल, पुन्हा थोडा रिट्रेस होईल, पुन्हा वर जाईल, पुन्हा असं मिळू शकतं, चांगलं रिटर्न मिळू शकतं. ठीक आहे. पुढचा स्टॉक आहे इप्का लॅबोरेटरीज. यामध्ये पण बघा विकली टाईम फ्रेममध्ये डबल टॉप झालेलं आहे. ठीक आहे. हा एक आणि हा एक. ह्याचा जो हाय आहे 1382 म्हणजे 1400 रुपये राऊंड फिगर पकडून चाला. हा ब्रेकआउट झाला. ह्याला पण बघा ब्लू स्काय झोन आहे, याला लिमिट म्हणजे टार्गेट नाही. जर ब्रेकआउट झाला तर आपल्याला चांगले शॉर्ट टर्ममध्ये चांगले रिटर्न मिळू शकतं. नेक्स्ट स्टॉक आहे सोना BLW. याचं बघा याच्यात पण बघा विकलीमध्ये डबल टॉप झालेलं आहे. आपण जे स्टॉक बघतोय ते राऊंडिंग बॉटम पॅटर्न आणि डबल टॉप विकली टाईम फ्रेममध्ये डबल टॉप. ठीक आहे. इथं एक झाला होता 1 2 हा 3. जर आपण लास्टचं बघितलं हा एक आणि हा एक, ह्याचं पण बघा एक म्हणजे असं राऊंडिंग बॉटम पण झालेलं आहे. बघा ह्याचं जर ब्रेकआउट झालं तर आपल्याला कमीत कमी ह्याचा जो प्रिव्हियस लाईफ आहे होता तिथपर्यंत तरी कमीत कमी 18 ते 19 म्हणजे 20%चं टार्गेट आपल्याला मिळू शकतं. तिथून पण ब्रेकआउट होऊन हा स्टॉक पुढे जाऊ शकतो. पुढचा स्टॉक आहे दीपक नायट्रेट. दीपक नायट्रेट पण बघा कन्सल्टेड झालेले आहे जवळजवळ 2 वर्ष, 2022 ते 2024 म्हणजे जानेवारी 2022पासून आत्ता एप्रिल, 2 वर्षापेक्षा जास्त कन्सल्टेड झालेलं आहे. आणि या सध्या केमिकल सेक्टर सध्या डाऊनमध्ये आहे. म्हणजे ज्यावेळेस जर हा स्टॉक आत्ता बाय केला तर तुम्हाला इथून चांगले रिटर्न मिळू शकतात. 30%पर्यंत त्याचा लाईफ आहे. इथून पण ब्रेकआउट होऊ शकतो. आणि ह्याचं पण बघा एक चांगला पॅटर्न तयार झालेला आहे राऊंडिंग बॉटम. हे बघा जसं राऊंडिंग बॉटम पॅटर्न होतो त्यावेळेस आपल्याला रिटर्न चांगले मिळतात. ठीक आहे. नेक्स्ट स्टॉक आहे जमना ऑटो. जमना ऑटो पण बघा विकलीमध्ये डबल टॉप झालेला आहे. आपण जे स्टॉक बघतोय ते सगळे डबल टॉप आणि राऊंडिंग बॉटम हा एक झालेला आहे. आणि इथे आपण बघा कन्सोलिडेट झाला. पहिल्यांदा थोडासा इथं आला, इथून थोडा खाली आला, इथून परत रिट्रेस होऊन इथं आता ब्रेकआउटच्या लेवलला आलेलं आहे. ऑलमोस्ट ब्रेकआउट झालेला आहे. आता बघूयात काय होते. आणि हे पण बघा राऊंडिंग बॉटम पण आहे परफेक्ट एकदम. ठीक आहे. ज्यावेळेस असा डबल टॉप आणि राऊंडिंग बॉटम ज्यावेळेस भेटतो कोणताही स्टॉक त्यावेळेस रिटर्न चांगले मिळतात. जरी ट्रेड नाही केलं तरी वॉच लिस्टमध्ये ॲड करून ठेवा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. आणि या व्हिडिओमध्ये कोणत्याही शेअरचं बाय किंवा सेल रिकमेंडेशन नाही आहे. कोणताही शेअरमध्ये पोझिशन घेण्यापूर्वी आपण आपल्या फायनान्शियल ॲडवायझरचा सल्ला नक्की घ्यावा. ठीक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.